कसे आहात सगळे? नवीन दिवस, नवीन सुरुवात. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. कुकिंग, डेली रुटीन आणि थोडं पॉझिटिव्हिटी बद्दल आज आपण बोलणार आहोत. आजचा व्लॉग पॉझिटिव्ह वाइब्सने भरलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. परवा एकादशी होती, तर मी साबुदाणे वडे केले होते. ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. तीही लागोलाग पाहून घ्या. आणि मी आज तुमच्याशी पॉझिटिव्हिटी बद्दल बोलणार आहे. आपण सतत नेहमी काही ना काहीतरी कामात असतो, काही ना काहीतरी विचारात असतो, पण आपण पॉझिटिव्ह विचारांबद्दल कधी बोलतो का? आपले विचार हे पॉझिटिव्ह आहेत का? याचा आपण विचार करतो का? ह्याच्यावर आपलं लक्ष असतं का? तर मी अशा 9 टिप्स तुम्हाला इथे देणार आहे, ज्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता, पॉझिटिव्ह होऊ शकता. पॉझिटिव्हिटी किती महत्वाची आहे हे तुम्ही सगळे जाणता. तर मी आता तुम्हाला सांगते. टिप नंबर 1 ही अशी आहे, आपल्याला सकाळपासूनच पॉझिटिव्ह राहायचं आहे. कारण त्याची सुरुवात कशी करायची? तर उठल्यावर मोबाईल नको. आधी 5 मिनिटं ग्रॅटिट्यूड म्हणजे माझ्याकडे काय आहे याचा विचार करायचा आहे आपल्याला. टिप नंबर 2, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, ज्यांच्यामुळे तुमचा मूड खराब होणार नाही आणि त्यांच्यापासून थोडं डिस्टन्स ठेवा. टिप नंबर 3, आपलं घर, आपली आजूबाजूचं एन्व्हायरमेंट हे क्लीन ठेवा. जसं तुमचं घर, किचन, वर्क प्लेस क्लीन असेल तर माइंड पण फ्रेश राहतो. टिप नंबर 4, डेली थोडं एक्सरसाइज करा. वॉकिंग, योग किंवा डान्स केल्यामुळे बॉडी ऍक्टिव्ह राहते आणि माइंड हॅपी राहतं. आपल्याला पॉझिटिव्ह विचार कसे येतात तुम्हाला माहितीये का? एक तर आपल्या आजूबाजूचं वातावरण, शिवाय आपण जसं आपल्या आजूबाजूला लोक असतात ना, त्याप्रमाणेच आपण वागतो, बोलतो. ज्यांच्या सहवासात आपण जास्ती राहतो त्याप्रमाणे आपले विचार होतात. म्हणून जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात निगेटिव्ह लोक असतील, तर असं नाहीये की त्यांच्यापासून दूर पळायचंय. म्हणजे मला एक्झॅक्टली काय सांगायचंय, मनाने दूर व्हायचंय तुम्हाला. शरीराने तर तुम्ही होऊ शकत नाही, कारण तुमचे जर घरातलेच ते व्यक्ती असतील तर तुम्ही त्यांना दूर लोटूच शकत नाही. किंवा तुमचे शेजारी असतील तर प्रत्येकाशी प्रेमाने वागायचंय. पण मानसिक दूरी ही कशी बनवायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल. मेडिटेशन केल्यामुळे तुम्हाला ते कौशल्य आपोआप येईल. शिवाय नामस्मरणातही ती शक्ती आहे, तर तुम्ही नामस्मरणही करू शकता. आता टिप नंबर 5, पॉझिटिव्ह कंटेंट पहा. म्हणजे मोटिवेशनल वाइब्स येतात, म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ, नंतर चांगलं म्युझिक. त्यामुळे काय होतं, तुमचं माइंडला चांगलं फीड मिळतं आणि ते खूप महत्वाचं आहे. तर ही आहे टिप नंबर 5. आणि आता आपण पाहूया टिप नंबर 6, स्वतःशी चांगलं बोला. म्हणजे सेल्फ टॉक. मी काय करू शकते, मी किती स्ट्रॉंग आहे, मी किती पॉवरफुल आहे, हे स्वतःशी बोला. तुमच्यामध्ये काय गुण आहेत त्याबद्दल तुम्ही विचार करा आणि त्या गुणांवर, तुमच्यात जे गुण आहेत त्यांच्यावर फोकस करा. प्रत्येकात चांगले वाईट गुण असतात, पण तुमच्यात कुठले चांगले गुण आहेत त्यावर लक्ष द्या. टिप नंबर 7, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. जसं तुम्ही जर चहा पित असाल तर चहा पिताय, पाऊस पडतोय, फॅमिली टाइम आहे. हॅपीनेस मोठ्या गोष्टींमध्ये नाहीये, तर छोट्या गोष्टींमध्ये आहे. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात आनंद माना, असं म्हणायचंय मला. ओके, आता टिप नंबर 8, हेल्प करा. काइंडनेस, दुसऱ्याला मदत करा. कुणाला मदत केली ना की आपोआप पॉझिटिव्हिटी येते. पण ही मदत एक सेवा म्हणून झाली पाहिजे, त्याच्यात अहंभाव नसला पाहिजे, तरच तुम्हाला पॉझिटिव्हिटी येईल. नाहीतर तुमचा अहंकार वाढेल. तर ह्यावरही तुम्ही नक्की विचार करा की तुम्ही कोणाला मदत केलीत की तुम्ही त्याचा अहंकार बाळगताय का. आणि जर तुम्ही निस्वार्थीपणे कोणाला मदत केली तर त्याचं पॉझिटिव्हिटीतच रूपांतर होतं. शेवटची म्हणजे टिप नंबर 9, तुमचं नाईट रुटीन. ते शांत ठेवण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी फोन कमी वापरा, थोडं मेडिटेशन करा किंवा शांत म्युझिक ऐका. त्यामुळे तुम्हाला तुमची सकारात्मकता खूप वाढेल आणि तुम्हाला काम करायला स्फूर्ती येईल. दिवसभर तुम्हाला कंटाळा येणार नाही.
नंतर तुम्हाला नवनवीन काम करायला, नवनवीन गोष्टी शिकायला एक हुरूप येईल. तुम्ही नक्की हा टिप वापरा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतंय. ह्या 9 टिप खूप तुमच्या कामाला येणार आहेत बरं का. आणि या 9 टिप्स पैकी तुम्ही आजपासून कोणती सुरू करणार आहात कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्या टिप्स तर झाल्या. आता मी टिप्स व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिल्या आहेत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथे मी माझं रुटीन शेअर केलं आहे. आणि अजून एक गोष्ट की आपण जेव्हा दिवसभर काम करतो ना, तेव्हा आपल्याला थकवा सुद्धा येत नाही या पॉझिटिव्ह विचाराने. कारण आपण प्रत्येक वेळेला असा विचार करतो की मी घरी असते, मी एक गृहिणी आहे आणि मला पैशाच्या स्वरूपात काहीच मोबदला मिळत नाहीये किंवा माझी ग्रोथ होत नाहीये. तर हे वाटणं साहजिक आहे, कारण खरंच प्रत्येक गृहिणीला तिचा मोबदला मिळतोच. तिने जे कष्ट केलेलं आहे, तिचं जे काम आहे, त्याची सराहना म्हणजे कौतुक कोण करत नाही सहसा. काही जण करतातही, मला मान्य आहे. काही जणांना अतिशय कौतुक असतं की आपली बायको, आपली मुलगी, आपली सून ही घरात राबते, कष्ट करते, तिला काही पैशाच्या स्वरूपात मोबदला मिळत नाही, पण ती प्रेमाने सर्वांचं सगळं करते. आणि तिला फक्त काय पाहिजे असतं माहितीये का, 2 प्रेमाचे शब्द, तिचं कौतुक, एवढंच, बाकी काही नाही. हल्ली स्त्रिया ऑफिसलाही जातात, शिवाय ऑफिसला जाऊन घरची कामही करतात आणि तेही एकदम तत्परतेने, कोणालाही काही कमी पडू देत नाहीत. तर मला एवढंच म्हणायचंय, स्त्री घरी असू दे नाहीतर बाहेर, तिचा हा सन्मान झालाच पाहिजे. आणि तो सन्मान आपल्याला दुसरं कोण देत नाही बरं का. देतही असतील, पण आपला सन्मान आपणच ठेवायचा असतो. आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं आपण स्वतः मानायचं नसतं, तर आपल्यामध्ये काय आहे चांगलं त्याचा विचार आपण करायचा असतो. आणि त्यामुळेच आपण आपला आत्मविश्वास वाढवतो, आपल्यामधली आपली पॉझिटिव्हिटी वाढते. आणि आपण जर आत्मविश्वासू आणि पॉझिटिव्ह असू तर मग काहीच प्रश्न नाहीये ना. आपले जे विचार व्यवस्थित असतील तर आपल्याला समोरचा कसा मानतोय, कमी लेखतोय, जास्ती लेखतोय, त्याच्या लेखी, त्याच्या नजरेत किंवा कोणाच्याही घरातल्यांच्या नजरेत आपलं अस्तित्व आहे की नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण सर्वांना मदत करावी, नंतर सर्वांचा विचार करा. एक गृहिणी म्हणून किंवा एक वर्किंग वुमन आणि प्लस गृहिणी म्हणजे घरातली सर्व कामं करणारी स्त्री हा विचार करतेच. पण जर नसेल करत तर तुम्ही तुमचा विचार बदला. मला माहितीये की तुम्ही आता म्हणाल की मग काय आम्हीच खपत राहायचं का. तुमच्याकडे काही चॉईसच नाहीये ना. मग तुम्ही आनंदात, सकारात्मकतेत वागलात, राहिलात तर तुमचा उत्साह पाहून समोरच्या किंवा घरातल्यांना सर्वांना उत्साह येईल, हे मी नक्की सांगते. आणि असं नाही झालं तर मला तुम्ही तेही कळवा. पण मला असं वाटतं की नक्की असं होईल, कारण माझे गुरुदेव म्हणतात की प्रेमानेच प्रेम वाढतं. हल्ली आपण एखादा व्यक्ती प्रेमळ असेल तर त्याच्याकडे किंवा तिच्याकडे संशयाने बघतो आणि त्यांना वाटतं की एखादी व्यक्ती एवढी चांगली कशी असू शकते. कारण हल्ली काय झालंय माहितीये का, चांगुलपणा हा खूप कमी झालेला आहे लोकांमध्ये. सगळीकडे स्वार्थ वृत्ती निर्माण झालेली आहे. तर हे असे विषय बोलायला, ऐकायला तुम्हाला आवडतात का, मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला अशाच काही टिप्स हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्या विषयावर बोलीन. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.